नमस्कार। आज सकाळी महाविकास आघाडीचे प्रवक्ते असणारे संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला ज्या 5 जागा देऊ केलेल्या होत्या त्या 5 जागांची यादी, त्या 5 मतदारसंघाची नावे त्यांनी आज घोषित केलेली आहेत। या 5 मतदारसंघावरती महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची ताकद किती आहे, त्याचबरोबर व्हीबीएला महाविकास आघाडीकडून कोणाच्या कोट्यातून त्या जागा सुटणार होत्या, याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी सीडब्ल्यूसी आणि आपल्या सगळ्यांचं सीडब्ल्यूसी न्यूज वरती हार्दिक स्वागत। गेल्या काही दिवसापासून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी या दोन्ही घटक पक्षांची किंवा आघाडीची ताटातूट झालेली आहे की नाही याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही। मात्र संजय राऊत जेवढ्या काही पत्रकार परिषद घेत आहेत, या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी ही आमच्या सोबतच आहे, वंचित बहुजन आघाडीला आम्ही 4 जागा देऊ केलेल्या आहेत असं नेहमी सांगत होते। यावरती बाळासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलेलं होतं की संजय राऊत हे खोट्या माहित्या देतात, खोट्या ब्रीफिंग करतात, भारतीय जनता पार्टी सोबत झोपून आलेल्यांनी आम्हाला शिकू नये। महाविकास आघाडी ज्या 4 जागा आम्हाला देऊ करत आहेत त्या 4ही जागांची नावे महाविकास आघाडीने जाहीर करावेत, घोषित करावेत किंवा त्याची प्रेस नोट काढावी असं बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष असणारे सर्वजित बनसोडे यांनी देखील सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रकाशित केलेला होता। या व्हिडिओमध्ये त्यांनी बोलताना असं म्हटलेलं होतं की ज्या जागांवरती 2019 ला वंचित बहुजन आघाडीला 15,000, 36,000 किंवा ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची ताकद नगण्य आहे किंवा ज्या जागा कंटिन्युअसली महाविकास आघाडीमधील घटक पक्ष 3 वेळा 4 वेळा हरत आलेले आहेत, अशा जागा वंचित बहुजन आघाडीला देऊ करण्यात आलेल्या आहेत किंवा देऊ करण्यात येत आहेत। त्याचबरोबर संजय राऊत जर बोलत असतील की आम्हाला त्या 4 जागा मिळणार आहेत तर त्यांची नावं महाविकास आघाडी का घोषित करत नाही। याच वरती आज संजय राऊत यांनी त्या 5 जागांचे नाव घोषित केलेले आहेत। त्यापैकी पहिला मतदारसंघ म्हणजे अकोला। अकोला या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत। बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने अनुप धोत्रे यांना उभे केलेले आहे, तर तिसऱ्या बाजूला काँग्रेसने डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे। पहिला मतदारसंघ अकोला। याच अकोला मतदारसंघावरती काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचे मतभेद आहेत किंवा मतभेद होते, कारण की बाळासाहेब आंबेडकर यांनी असं सांगितलं होतं की साधारणपणे 48 लोकसभा जागांपैकी साधारणपणे 10 जागांवरती काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचे मतभेद आहेत, तर 5 जागांवरती काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे मतभेद आहेत। जोपर्यंत या 15 जागांचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आम्हाला कोणते मतदारसंघ पाहिजेत किंवा हवे आहेत यांची नावे आम्ही त्यांना देणार नाही। याच कारणामुळे अकोला हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्या वाटेला मागितला होता। याचं पहिलं कारण म्हणजे काँग्रेस कंटिन्युअसली 1998 पासून आजपर्यंत ती जागा हारत आलेले आहेत। त्याचबरोबर या अकोला मतदारसंघामधून शिवसेना युबीटी गटाचा एक आमदार देखील आहे। काँग्रेस सतत ही जागा हारत आल्यामुळे ही जागा शिवसेना आपल्याकडे ओढू पाहत होती आणि त्यामुळे या जागेवरती शिवसेना आणि काँग्रेसचे मतभेद असल्यामुळेच ही जागा शिवसेनेच्या ऐवजी काँग्रेसच्या परड्यामध्ये गेली। दुसरी जागा म्हणजे तुमची धुळे। धुळे हा मतदारसंघ हा पारंपरिक जर पाहिला तर काँग्रेस लढत आलेली आहे आणि याच जागेवरतून भारतीय जनता पार्टीकडून सुभाष भामरे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल रहमान यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। तर महाविकास आघाडीकडून आतापर्यंत धुळे या मतदारसंघावरती कोणत्याही नावाची घोषणा अधिकृतरित्या करण्यात आलेली नाही। तिसरी जागा आहे ती तुमची रामटेकची। रामटेक या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि काँग्रेस या दोघांचे देखील मतभेद होते।
याच कारणास्तव काँग्रेस या पार्टीचे स्थानिक आमदार असणारे राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि शिंदे गटामधून प्रवेश करताच त्यांना शिंदे गटाकडून रामटेकची उमेदवारी मिळाली। शिंदे गटाकडून राजू पारवे, त्यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर तिसऱ्या बाजूला काँग्रेसकडून श्याम बर्वे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। आता रामटेक या मतदारसंघाच्या संदर्भात जरा ऐकून घ्या। या मतदारसंघामध्ये सगळेच्या सगळे उमेदवार जर तुम्ही पाहिले तर कोणत्या ना कोणत्या कारणास्तव या मतदारसंघामधील तिन्ही उमेदवार हे अत्यंत प्रचलित झालेले आहेत। पहिलं नाव म्हणजे राजू पारवे, हे काँग्रेसमधून असताना त्यांनी शिंदे गटामध्ये उडी घेतली आणि शिंदे गटाकडून त्यांना या ठिकाणी उमेदवारी देखील देण्यात आली। याच कारणास्तव शिंदे गटातील काही स्थानिक नेते मंडळी त्यांच्या नावाच्या विरोधामध्ये आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघामध्ये साधारणपणे 2 जणांना एबी फॉर्म दिलेले होते। त्यातील पहिलं नाव होतं तुमचं शंकर चहांदे, यांना रात्रीच्या वेळी एबी फॉर्म दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याच ठिकाणातून किशोर गजभिये यांना देखील एबी फॉर्म दिला। या दोघांना एबी फॉर्म दिल्याच्या नंतर कोणत्या तरी एकाच उमेदवाराचा एबी फॉर्म हा ग्राह्य धरला जाणार होता, त्यामुळेच किशोर गजभिये यांना डावलून शंकर चहांदे यांना वंचित बहुजन आघाडीने अधिकृतरित्या तिकीट दिलेलं आहे। मात्र शंकर चहांदे यांच्यापेक्षा किशोर गजभिये हे अत्यंत तगडे आणि प्रचलित असे उमेदवार होते, कारण की त्यांनी 2019ची याच मतदारसंघामधून काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढलेली होती। त्यावेळी त्यांना साधारणपणे 4.5 लाखाच्या वरती मतं पडलेली होती। अशा उमेदवाराला डावलून वंचित बहुजन आघाडीने शंकर चहांदे यांना या ठिकाणातील उमेदवारी दिली। तर तिसऱ्या बाजूला रश्मी बर्वे, ज्यांचं गेल्या काही दिवसापूर्वी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे याच मतदारसंघातून काँग्रेसने 2 जणांना एबी फॉर्म दिलेले होते आणि ही दोन्ही नावं म्हणजे पती पत्नी, रश्मी बर्वे आणि दुसरी म्हणजे श्याम बर्वे। यापैकी रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे साहजिकच दुसरे उमेदवार जे होते श्याम बर्वे यांना या ठिकाणातून उमेदवारी मिळालेली आहे। महाविकास आघाडीकडून जे 5 नाव घोषित केले त्यापैकी पहिलं नाव अकोला, दुसरं नाव धुळे, तिसरं नाव रामटेक आणि चौथं जागा म्हणजे मुंबईमधील 1 जागा ही महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला सोडण्या होती किंवा देण्याच्या तयारीमध्ये होती आणि 5वी जागा आणखी कोणती तरी एक असं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। मुळामध्ये महाविकास आघाडी ही वंचित बहुजन आघाडीला 4 जागा देणार होती, मात्र वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी सोडण्याची जी तयारी दाखवली याच्या नंतर मात्र महाविकास आघाडीने आणखी 1 जागा किंवा आणखी 1 जागा म्हणजे 6 जागा देण्याची तयारी त्यांनी केली। म्हणजेच 5 ज्या जागा देऊ केल्या यापैकी पहिली जागा अकोला, दुसरा धुळे, तिसरा रामटेक, चौथी मुंबईमधील 1 आणि 5वी नावाची घोषणा संजय राऊत यांनी केलेली नाही। थँक्यू।